मी कौशल्या सुपर हॉस्पिटलचा डायरेक्टर. हे दादा आपल्या इथं भरती झाले होते. दादा, तुम्हाला भरती होण्याच्या अगोदर काय काय त्रास होता त्याविषयी थोडं आपण माहिती द्याल प्लीज. आधी पोटात दुखत होतं. मग तिथून पाथरीला हॉस्पिटलला गेलो. तिथून पिंकलरचे ते इंजेक्शन दिले 2. मग तिथून नंतर त्यांनी सोनोग्राफी करायला सांगितली. सोनोग्राफीमध्ये काय आलं होतं? सोनोग्राफीमध्ये मुतखडा सांगितला होता 4 mm. मग पाथरीमध्ये त्या डॉक्टरचा सल्ला घेतला. मग त्यांनी तिथून पुढं माजलगाव जायला सांगितलं. मग माजलगावमधून मग त्यांनी पिंकलरच्या गोळ्या दिल्या. मग तिथून नंतर गावाकडे आलो. 2 दिवस त्या गोळ्या खाल्ल्या. गोळ्या खाल्ल्यानंतर संध्याकाळी 8 वाजता बाथरूमला आल्यासारखं गेलो. बाथरूमला गेल्यानंतर लघवी झाली नाही. मग तिथून पुढं परभणीला आलो. म्हणजे तुम्हाला त्या गोळ्या खाल्ल्यानंतर आणि इंजेक्शन घेतल्यानंतर लघवी येणं बंद झालं होतं, ठीक आहे. तर मग लघवी येणं बंद झाल्यानंतर तुम्हाला अजून कोणकोणता त्रास झाला पुढं? लघवी बंद झाल्याच्या नंतर पाणी पिलं की उलटू लागलं, पाणी पचनं गेलं. मग तिथून पुढं मग परभणी हॉस्पिटल आलो परभणीला. मग तिथं दाखविलं. मग त्यांनी सलाईन इंजेक्शन वगैरे दिले तरी लघवी झाली नाही. मग तिथून त्यांनी सल्ला कौशल्य हॉस्पिटलचा दिला. मग तिथून इकडं आलो. जेव्हा तुम्ही इथं आले होते त्यावेळेस तुमच्या पायावर अंगावर सूज पण होती का? आणि तुम्हाला दम पण लागत होता का? हां, तिथून परभणी आल्यापासून दुपारपासून पायावर सूज होती आणि दम लागत होता. तर हे आपले दादा सुरुवातीला पाथरीमध्ये औषधोपचार घेऊन आले होते आणि माजलगावमध्ये पण औषधोपचार घेतले त्यांनी. पोटात दुखत असल्यामुळे त्यांना पेनकिलर देण्यात आले होते आणि त्यांना मुतखडा पण होता, पण मुतखडा खूप छोटा होता. तर त्यांनी पेनकिलर घेतल्यानंतर त्यांची लघवी येणं बंद झाली होती, पायावर सूज आली होती, त्यांना उलटी मळमळ होत होती आणि त्यांचं क्रियाटिनिन पण वाढलं होतं, म्हणजेच किडनीवर सूज होती. तर दादा, तुमचं क्रियाटिनिन त्यावेळेस किती होतं भरती करण्याच्या वेळेस? भरती करण्याच्या वेळेस 5.3 होतं. भरती करण्याच्या वेळेस यांचं क्रियाटिन 5.3 होतं आणि हे जेव्हा इथं आले त्यावेळेस म्हणजे क्रिटिकल कंडिशनमध्ये होते आणि मग आम्ही यांना डायलिसिस केलं. दोन डायलिसिस झाल्यानंतर आम्ही यांची किडनी बायोप्सी केली आणि ती किडनी बायोप्सी केल्यानंतर यांना काही त्रास झालेला नाही आहे. किडनी बायोप्सीचं जे सॅम्पल असतं ते आम्ही दिल्लीला पाठवलं, त्याचा रिपोर्ट पण आला आहे आणि आम्ही तोपर्यंत त्यांना ट्रीटमेंट पण सुरू केली होती. ट्रीटमेंट सुरू केल्यानंतर ट्रीटमेंटला त्यांनी रिस्पॉन्स केलं. 2-3 दिवसानंतर त्यांना लघवी यायला सुरुवात झाली आणि आता त्यांना लघवी चांगल्या प्रकारे येते. त्यांचं किडनीवरची सूजही कमी झालेली आहे आणि आता त्यांचं क्रियाटिन नॉर्मल झालेलं आहे. आणि दादा, तुम्हाला आता काही त्रास आहे का? आता काहीच त्रास नाही. आता काहीच त्रास नाही. आता तुम्हाला लघवी रोज किती होते अंदाजे? अंदाजे 2 लिटर होते सध्या. 2 लिटर लघवी 12 घंट्यात. 12 घंट्यात 2 लिटर म्हणजेच 24 घंट्यामध्ये जवळपास 4 लिटर लघवी आता होते, जे की तुम्हाला इथे येताना एक थेंबसुद्धा लघवीचा येत नव्हता. डायलिसिस करायची गरज पण पडली नाही आणि आता यांना जवळपास रोजची 4 लिटर युरिन लघवी येते आणि यांचं आता क्रियाटिनसुद्धा नॉर्मल झालेलं आहे आणि किडनीची सूज पण आता नाही आहे आणि रुग्णाला काही त्रास पण नाही आहे. इथं आल्यानंतर आमच्या टीमनं तुमच्यासाठी जे काही प्रयत्न घेतले त्याविषयी आपलं मत काय? खूप प्रयत्न घेतले, चांगलं वाटलं. कोणत्या आमच्या कर्मचाऱ्याचं त्रास झाला, कर्मचाऱ्याकडून आपल्याला काही त्रास झाला किंवा डॉक्टराकडून काही त्रास झाला? नाही, काहीच त्रास नाही झाला. स्टाफ व्यवस्थित आहे. व्यवस्थित. या कौशल्य हॉस्पिटलविषयी आपलं एकंदरीत मत काय? कौशल्य हॉस्पिटल मत चांगलं आहे, कारण बाहेर जाण्याची काही एवढी आपली आवश्यकता नाही. नांदेड किंवा औरंगाबाद जाण्याची काही तेवढी आवश्यकता नाही. तुमच्या मते आता परभणीकरांना नांदेड औरंगाबादला जाण्याची आता काही आवश्यकता नाही आहे. इथं आपल्या इथं व्यवस्थितपणे त्याचा औषधोपचार होऊ शकतात आणि व्यवस्थित होऊ बी शकतो, ठीक आहे. स्टोन न होण्यासाठी तुम्ही कोणकोणती काळजी घ्याल? स्टोन न होण्यासाठी मीठ कमी खाणे, पाण्याचं जास्त पिणे, चिकन वगैरे न खाणे, पालक वगैरे न खाणे, पालेभाज्या खाऊ शकता, पण पालक नाही का, पालक कमीत कमी खायचं. आणि त्याच्यानंतर आपल्याला हिरवा कांदा, कोथिंबीर हे पण टाळायचे आहेत पदार्थ.
आणि किडनीच्या रुग्णांना भ्यायची गरज नाही आहे. औषध उपचार घेतल्यानंतर किडनीचे रुग्ण बरे होऊ शकतात. तुमच्यासारखे असंख्य रुग्ण आपल्या इथं हॉस्पिटलमध्ये बरे झालेले आहेत. त्याच्यामुळं किडनीचा रुग्ण म्हटलं की भिण्याची काही गरज नाही आहे. सर्वसाधारणपणे लोक किडनीच्या आजाराला खूप भितात. आपण जे तुमचं व्हिडिओ बनवलेला आहे, आपण हा तुमचा व्हिडिओ बनवलेला आहे, हा व्हिडिओ आम्ही फेसबुक, व्हॉट्सअप किंवा किंवा अजून सोशल मीडियावर याचा वापर करणार आहेत. तर तुमची त्यासाठी संमती आहे का? आहे ना. ठीक आहे, धन्यवाद.